परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आणि आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गणपती बाप्पाचा आज आगमन होणार आहे, तर त्याच्यासाठी आमचं पण गणपतीचं डेकोरेशन वगैरे सगळं रेडी आहे। आणि आता आपल्याला खाली पहिले आपल्याला पूजा करायची गणपतीची, आणि त्याच्यानंतर गणपतीचा आपल्याला तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या गणपतीची थीम कशी आहे, गणपती नेमका कसा असणार आहे। सो गाईज चला आता आम्ही जाणार आहे खाली, आणि तुम्ही सगळ्यांनी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघायचं। तर चला मी तुम्हाला आमचा सार्वजनिक गणपती दाखवते, जे आम्ही सर्वांनी मिळून मांडलेला आहे। तर इथे आपले ब्राह्मण पण आलेले होते आणि आपली पूजासुद्धा चालू झालेली आहे। आणि आता बघा मुलांनी याच्यामध्ये ना खूप छान छान डेकोरेशन वगैरे बनवलेत, मी तुम्हाला दाखवते। हे बघा मुलांनी किती छान बनवले ना, सगळे एकदम मस्त डेकोरेशन बनवले सगळ्या मुलांनी। आणि ह्यात थीमवरून तुम्हाला असं कळलंच असेल की आपल्या गणपतीचा फेस कसा असणार आहे, कारण की ह्या वर्षीची जी थीम आहे ही आपण ठेवलेली आहे पंढरपूरची वारीची। तर त्याहून तुम्हाला दिसत असेल की चेहरा बघा, आणि आता मोठ्या गणपतीचा सुद्धा आपण चेहरा तुम्हाला दाखवणार आहे। तुम्हाला अगोदर कळत असेल, आणि तुमचा गणपती कसा आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा। आणि आमचा गणपती तुम्हाला आवडला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगायचं। तर आपण आपला गणपतीचा चेहरा काढतोय, आणि बघा सो साक्षात विठ्ठलासारखे दिसत आहेत, एकदम मस्त आहे। कारण की सर्वांना घेऊन चालल्या अशी आपली महाराष्ट्राची जसे वारकरी आहेत तशी आपल्या गणपतीची मस्तपैकी छान मूर्ती आहे। तुम्हाला आवडली का नक्की सांगा। आता आपल्याला घ्यायची आरती, मस्तपैकी आपण आरती घेणार आहे। आरती घेऊया, आपली आरती चालू झालेली आहे। तर गणपतीला थोडा हार वगैरे पण घालूया। आरती झाली आहे आपली, आता ऑलमोस्ट संपली आहे। आणि हे खूप असतं ना पूजेचं वगैरे त्याच्यामुळे। आणि आपण इकडे देवाला मस्तपैकी जेवणाचं हे आणि मोदकसुद्धा आलेत, आणि प्रसाद आरती झाली मस्तपैकी लाडू। सो बघा मी तुम्हाला दाखवते, आणि मी कशी दिसत होते नक्की सांगा मला गाईज कमेंटमध्ये। आणि हे बघा पूर्ण दाखवते, वाव नाईस।